मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल झालेला हैदराबाद आणि पंजाबचा सामना आक्रमक क्रिकेटने भरलेला होता. हैदराबादने पंजाबला 33 धावांनी हरवले आणि पॉईंट टेबलवर आपले पहिले स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करत हैदराबादने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पॉवर प्लेमध्येच त्यांच्या बॅटर्सनी पंजाबच्या बॉलरवर जोरदार आक्रमण केले आणि सुरुवातीला विकेट वाचून खेळल्यामुळे मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये त्यांनी जोरदार फटकेबाजी करून हैदराबादला एक चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवर लावण्यास मदत केली. हैदराबादच्या टीमसाठी महत्त्वाची खेळी हेनरिक क्लासन आणि ईशान किशनने केली. क्लासनने 43 बॉलमध्ये 69 धावा केल्या आणि ईशान किशनने 32 बॉलमध्ये 55 धावा केल्या. त्याचबरोबर त्यांचे ओपनर्स अभिषेक आणि ट्रॅव्हल्स हेडने पण जवळपास 32-35 अशा धावा करत हैदराबादला चांगली पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात मिळून देण्यास मदत केली. आणि शेवटच्या षटकांमध्ये पण डेथ ओव्हरमध्ये त्यांनी पंजाबच्या बॉलरचा भरपूर समाचार घेतला आणि संघाचा स्कोर 235 धावांपर्यंत पोहोचवला. यामध्ये आपल्याला हेनरिक क्लासन आणि ईशान किशनचे कौतुक करायला हवे. क्लासन एक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि ईशान किशन पण त्याचा वर्ल्ड कपचा डोमेस्टिक क्रिकेटचा आणि वर्ल्ड कपचा फॉर्म इथे कंटिन्यू करताना आपल्याला दिसत आहे. इथे खास करून आपल्याला पंजाबची बॉलिंग आणि पंजाबची फिल्डिंग बद्दल थोडं बोलावं लागेल, कारण की मागच्या 2-3 सामन्यापासून आपण बघत आहे शशांक सिंग असो आणि त्याचबरोबर आता दुसरे फिल्डर्स पण त्याला बघून कॅच सोडताना दिसत आहे आणि एक गल्ली क्रिकेटसारखा अनुभव आपल्याला येत आहे की सोपे कॅच ते ड्रॉप करत आहे आणि त्याचाच फायदा हैदराबादच्या बॅटर्सनी उचलला आणि एक अबोव पार स्कोर 235 धावा त्यांनी स्कोरबोर्डवर लावल्या. 236 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही आणि नेहमीप्रमाणे जे त्यांचे ओपनर्स होते प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या हे जशी पंजाबला ठोस सुरुवात करून देत होते. आपण बघितलं की पंजाबने हायेस्ट स्कोर चेस केले 262 असो 265 असो, त्यामध्ये त्यांच्या ओपनर्सचा महत्त्वाचा वाटा होता. पण काल दोन्ही ओपनर लवकर आऊट झाले, प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन. तर त्याचा फायदा त्याचा इफेक्ट आपल्याला अल्टिमेटली रिझल्टवर दिसला आणि कर्णधार श्रेयस अय्यर पण मोठी खेळी करू शकला नाही. इथे आपल्याला कमिन्सच्या कॅप्टन्सीचा म्हणावं तेवढं कौतुक करायला हवं. त्याने फिल्डिंग म्हणा त्याची बॉलिंगमध्ये तर त्यांनी लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं उदाहरण दाखवलं, पण फिल्डिंगमध्ये पण त्यांनी चांगल्या कॅचेस केल्या आणि आपल्या बॉलिंग चेंज म्हणा आणि बाकीची ओव्हरऑल कॅप्टनशिप म्हणा तर त्याने पंजाबच्या बॅटर्सवर पूर्ण इनिंगमध्ये दबाव कायम ठेवला आणि त्याचाच परिणाम की पंजाबचे रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स पडत गेले. इथे एक अपवाद म्हणून कुपर कॉनलीचं नाव घ्यावं लागेल, कारण की त्याने एक अप्रतिम शतकी पारी केली आणि ज्या कारणासाठी त्याला रिकी पॉन्टिंग आणि पंजाबच्या मॅनेजमेंटमध्ये टीममध्ये घेतले होते तो त्या कामगिरी त्या अपेक्षेवर पुरून उरत आहे आणि पंजाबसाठी चांगली खेळी सातत्याने तो करत आहे. त्याने दोन्ही स्पिन आणि पेस दोन्ही बॉलर्सला चांगली फटकेबाजी केली आणि तो जोपर्यंत होता त्याला जर स्टॉयनिस असो किंवा शशांक असो किंवा शेगडे असो यांचा जर एक चांगली 80-90 धावाची पार्टनरशिप झाली असती तर कदाचित आपल्याला वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता. पण जसं की आपण आधी म्हटलं की हैदराबादने चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग करत कंटिन्युअसली पंजाबच्या बॅटर्सवर प्रेशर ठेवले आणि रेग्युलर इंटर्सवर मध्ये विकेट घेत गेले, तर त्याचा फायदा हैदराबादला झाला. हैदराबादच्या गोलंदाजीची मात्र आपल्याला गोलंदाजीमध्ये नितीश रेड्डी झाला, ईशान मलिंग झाला, पॅट कमिन्स तर आहेच, यांनी कसून गोलंदाजी केली आणि पंजाबच्या बॅटर्सना हात मोकळे करण्याचा चान्स दिला नाही. तर कालच्या विजयाचा जो हैदराबादच्या विजयाचा परिणाम आहे तो आता ओव्हरऑल IPL टेबलवर आपल्याला दिसत आहे. कालच्या विजयामुळे हैदराबादचा संघ 11 सामन्यामध्ये 14 पॉईंट घेऊन आता पहिल्या नंबरवर गेला आहे, टेबल टॉप केला त्यांनी आणि त्यांचा रन रेटही चांगला बऱ्यापैकी मजबूत झाला आहे. आणि दुसरीकडे किंग्स 11 13 पॉईंटसह आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचा भले त्यांनी फक्त 10 सामने खेळले
पण हा त्यांचा लगातार तिसरा पराभव आहे. तर एक मला वाटते अजून ठीक आहे, त्यांना पॅनिक बटन प्रेस करायची अजून गरज नाही. प्लेऑफसाठी ते उरलेल्या 4पैकी 2 सामने जरी जिंकले तरी ते प्लेऑफसाठी आरामात क्वालिफाय होऊ शकतात. पण मला वाटते की ते जर टॉप 2मध्ये क्वालिफाय झाले नाही तर एक पंजाबसाठी एक आय थिंक दे डिझर्व टॉप 2 पोझिशन इन पॉईंट टेबल. तर त्यांना उरलेल्या 4पैकी ॲटलिस्ट 3 सामने तरी जिंकावं लागेल. आणि एक मला वाटते सगळे फिल्डिंग म्हणा आणि बाकीचं थोडं बॉलिंग या 2 गोष्टीकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर पंजाब पुन्हा विनिंग ट्रॅकवर येईल असं मला विश्वास आहे. आर सी बीसाठी एक महत्त्वाची चांगली गोष्ट घडली की आर सी बी जरी की आता 3 नंबरवर आहे पण त्यांनी 9 मॅच खेळल्या आहे. पंजाब आणि हैदराबादपेक्षा त्यांनी पंजाबपेक्षा 1 आणि हैदराबादपेक्षा 2 मॅच कमी खेळले आणि त्यांचे आता 12 पॉईंट्स आहे आणि ते आता तिसऱ्या पॉईंटवर आहे. तर हैदराबादच्या कालच्या विजयामुळे आर सी बीचा आता टॉप 2वर पोहोचण्याचा मार्ग थोडा मोकळा झाला आहे. 5पैकी त्यांनी जर 3 किंवा 4 सामने जर जिंकले, ठीक आहे, त्यांचे येणारे सामने थोडे कठीण आहे. आजचा सामना त्यांचा लखनौसोबत आहे, तो तर जिंकून घेतील. पण पुढचे सामने त्यांचे हैदराबाद आणि पंजाबसोबत आहे. तर आणि एक सामना मुंबईसोबत आहे. तर मला वाटते की आर सी बीने हैदराबादला थँक्यू म्हणायला पाहिजे कालच्या विजयामुळे की त्यांचा आता टॉप 2वर जायचा एक मार्ग मोकळा झाला. आणि पॉईंट टेबल आता ओपन होत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की मागे मागे हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि बँगलोरच्या मागे मागे आता चेन्नई म्हणा, गुजरात म्हणा, हे पण टीम 12-12 पॉईंट्स घेऊन वरचढ करत आहे, पॉईंट्स टेबलवरती सरकायला बघत आहे. आणि आपण बघितलं गुजरात आणि चेन्नईची टीम राईट टाईमवर पीक करत आहे आणि उरलेल्या सामने जिंकून ते पण प्लेऑफला क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करतील. आणि ज्या खालच्या टीम आहे, मुंबई म्हणा, KKR म्हणा, ह्या टीम ज्या वरच्या टीम्स आहेत त्यांच्या मनसुब्यावर विरजण लावायचा प्रयत्न करील एखाद्या इकडे तिकडे त्यांचा पराभव करून. तर एक इंटरेस्टिंग फेजवरती IPL येऊन ठेपलेलं आहे. पॉईंट्स टेबल इंटरेस्टिंग झालं आहे आणि आजचा म्हणा आणि येणारे सामने महत्त्वाचे ठरेल सगळ्या टीमसाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठी क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.